नमस्कार. सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ITI ॲडमिशन प्रक्रिया 2025 ज्यासाठी कोणते कागदपत्र लागणार त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. ITI ॲडमिशन प्रक्रियेमध्ये कोणाला काय अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ITI ॲडमिशनसाठी कागदपत्राची यादी आपण व्हिडिओमध्ये बघूया. सर्व कागदपत्र व्यवस्थित असणे गरजेचे आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. प्रवेश पत्राकरता आवश्यक कागदपत्रांची यादी. मागासवर्गीय उमेदवारांच्या आरक्षणाचा दावा करण्याकरता आवश्यक असणारे कागदपत्रे. आरक्षणाचा प्रवर्ग आहे अनुसूचित जाती SC उमेदवार. महाराष्ट्र राज्यामध्ये उमेदवाराची जात अनुसूचित जाती प्रवर्गामधील जात म्हणून मान्यता प्राप्त असल्याचे जातीचे प्रमाणपत्र. आणि हे कागदपत्र देण्याचा प्राधिकारी आहे महाराष्ट्र राज्यातील कार्यकारी दंडाधिकारी. अनुक्रमांक 2 अनुसूचित जमाती ST साठी महाराष्ट्र राज्यामध्ये उमेदवाराची जात अनुसूचित जमाती प्रवर्गामधील जात म्हणून मान्यता प्राप्त असलेले जातीचे प्रमाणपत्र. महाराष्ट्र राज्यातील कार्यकारी दंडाधिकारी. विमुक्त जाती भटक्या जमाती VJA NTA विशेष मागास प्रवर्ग SBC जातीचे प्रमाणपत्र लागेल. पुढील वर्षी 31 मार्च 2026 पर्यंत वैधता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आणि सर्टिफिकेट कोणाचं लागेल? उपविभागाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, महानगर न्याय दंडाधिकारी. भटक्या जमाती ब क ड NT BCD व इतर मागासवर्गीय OBC जात प्रमाणपत्र लागेल. आणि पुढील वर्षातील 31 मार्च पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. हे पण आपल्याला उपविभागाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, महानगर न्याय दंडाधिकारी यांच्याकडून मिळेल. 5वा आहे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी. सामान्य प्रशासन विभाग यांचे 12/2/2019च्या शासन निर्णयासह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठी देण्यात आलेल्या प्रमाणपत्राचा नमुना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेच्या प्रमाणपत्राचा मराठी व इंग्रजी नमुना अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 61 व 62 वर देण्यात आलेला आहे. हेही देण्याचा अधिकार आहे महाराष्ट्र राज्यातील कार्यकारी दंडाधिकारी. दुसरा लागेल त्यासाठी डॉक्युमेंट पुढील वर्षापर्यंत वैध असलेलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्रता प्रमाणपत्र. हे आपल्याला उपविभागाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, महानगर न्याय दंडाधिकारी. 6वा आहे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग. आरक्षण अधिनियम 2024च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यायचे जात प्रमाणपत्र आणि पुढील वर्षातील 31 मार्च पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. अर्ज स्वीकृती केंद्रामध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज निश्चित आणि संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश निश्चित करताना सादर करायचे कागदपत्रे. उमेदवारांचा प्रकार सर्व उमेदवारांकरता बंधनकारक असणारी कागदपत्रे. सादर करायचे कागदपत्रे आहेत आधार नोंदणी कार्ड, भारतीय राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, SSC गुणपत्रिका, HSC गुणपत्रिका, शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र, अलीकडील शाळा किंवा महाविद्यालय शिक्षण घेत असलेले. प्रकार B आहे उमेदवार आदिवास प्रमाणपत्र अथवा उमेदवाराची आई अथवा वडील महाराष्ट्र राज्याचे आदिवास असल्याचे प्रमाणपत्र. प्रकार क उमेदवाराचे आई वडील हे केंद्र सरकार व केंद्र सरकारच्या उपक्रमामधील कर्मचारी असल्यास त्यांची महाराष्ट्र राज्यात नियुक्ती झाली असल्याबाबतचे कार्यालयाचे प्रमाणपत्र. प्रकार ड उमेदवाराचे आई वडील हे महाराष्ट्र राज्य शासनाच्या उपक्रमामधील कर्मचारी असल्यास त्यांच्या कार्यालयाचे प्रमाणपत्र.
मागास प्रवर्गात मोडणाऱ्या अनुसूचित जाती ऑब्लिक जमातीसाठी मुद्दा अ 3.1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे जाती प्रमाणपत्र. मागास प्रवर्गात मोडणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती अ, ब, क, ड, इ, मा, व विमा व यासाठी जाती प्रमाणपत्र आणि पुढील वर्षापर्यंत वैध असलेलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील 12/2/2019च्या शासन निर्णयासह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठी देण्यात आलेले प्रमाणपत्राचा नमुना व 31 मार्चपर्यंत वैध असलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्रता प्रमाणपत्र. महाराष्ट्र राज्यात आदिवासी नसलेले संरक्षण क्षेत्रातील कार्यरत कर्मचारी त्यांच्यासाठी लागेल संरक्षण सेवा प्रमाणपत्र. उमेदवार आई वडील संरक्षण सेवेतील कार्यरत व्यक्ती असून सध्या त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्यात झाली असल्याचे कार्यालय प्रमुखाचे प्रमाणपत्र. उमेदवाराचे आई वडील हे संरक्षण सेवेत कार्यरत आहेत आणि ते महाराष्ट्रातील पूर्वीच्या नियुक्तीच्या निवासस्थानात राहत आहेत असे कार्यालयाचे प्रमाणपत्र. आपण उमेदवारासाठी PWD1, PWD2, PWD3, PWD4, PWD5 अपंगत्वाचा प्रकार, अपंगत्वाची टक्केवारी, कायमस्वरूपी अपंगत्व असल्याचा स्पष्ट उल्लेख असलेले वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र. अल्पसंख्याक उमेदवारांसाठी धर्माबाबतचे प्रमाणपत्र अथवा उमेदवार मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी आणि जैन धर्मात मोडत असल्याचा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र. उमेदवाराचं अधिवास प्रमाणपत्र अथवा उमेदवाराचे आई वडील महाराष्ट्र राज्यात अधिवास असलेले प्रमाणपत्र. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवार आरक्षण अधिनियम 2024च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यायचे जात प्रमाणपत्र आणि पुढील वर्षापर्यंत वैध असलेलं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. वाढीव गुणांसाठी इंटरमिडिएट चित्रकला परीक्षा असल्यास इंटरमिडिएट चित्रकला श्रेणी परीक्षा उत्तीर्ण असलेलं प्रमाणपत्र. क्रीडा सक्षम प्राधिकरणाचे खेळाडूचे प्रमाणपत्र. बोलस्टर स्कूल उमेदवार सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र. तांत्रिक विषय घेतलेले विद्यार्थी तांत्रिक विषयाचा उल्लेख असलेले माध्यमिक शाळांत प्रवेशा प्रमाणपत्र. माजी सैनिकांसाठी संरक्षण सेवा प्रमाणपत्र. उमेदवाराचे आई वडील संरक्षण सेवेत कार्यरत होते व ते महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेले प्रमाणपत्र. संरक्षण सेवेत कार्यरत असलेली व्यक्ती संरक्षण सेवा प्रमाणपत्र किंवा आई वडील हे संरक्षण सेवेत कार्यरत होते व महाराष्ट्र राज्याचे अधिवास असल्याचे प्रमाणपत्र. व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे. सर्व उमेदवारांकरता आधार कार्ड, प्रशिक्षणार्थीचे नाव समेत असलेले रेशन कार्ड, महाराष्ट्राचा अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट, पालकाचा उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र फक्त अनुसूचित जमाती प्रवर्गातील प्रशिक्षणाकरता लागू राहील. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS प्रमाणपत्र फक्त खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी लागू राहील. दिव्यांग प्रवर्गातील प्रशिक्षणाकरता वैद्यकीय मंडळाकडून दिलेलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र ज्यात अपंगत्व कायमस्वरूपी असून प्रमाण 40% जास्त असल्याचा उल्लेख आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी. भारतीय राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र देण्यासाठी खालील कागदपत्रे मान्य केली जातील. उमेदवाराचे राष्ट्रीयत्व भारतीय म्हणून दर्शविलेले शाळा सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, योग्य प्राधिकरणाने उमेदवाराच्या नावाने दिलेले भारतीय पारपत्र, उमेदवाराचे जन्म ठिकाण भारतात आहे असे दर्शविलेले जन्म प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्र राज्यातील योग्य प्राधिकरण दिलेले अधिवास प्रमाणपत्र वैध म्हणून विचारात घेतले जाईल. उमेदवाराच्या आईचे अधिवास प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र अथवा नावात बदल झालेला कायदेशीर पुरावा जोडण्यात यावा. अशा उमेदवाराकडून आईच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असलेले जन्म प्रमाणपत्र जोडावे लागेल. पात्रतेसाठी अंतिम दिनांक केंद्रीय प्रवेश पद्धतीमधील ऑनलाईन अर्ज भरण्याचा आणि प्रवेश निश्चित करण्याचा अंतिम दिनांक विचारात घेऊन सर्व नियम आणि अटी लागू होण्याच्या सर्व उद्देशासह उमेदवाराची पात्रता निश्चित केली जाईल अथवा ठरवली जाईल. विस्तृतपणे असं स्पष्ट केले होते की केंद्रीय प्रवेश पद्धतीमधील ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी या अटी शर्तीनुसार जे उमेदवार अपात्र आढळला आणि अशा अपात्र उमेदवाराचे वर उल्लेख अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच ऑनलाईन अर्ज भरण्याची आणि प्रवेश निश्चितीचा अंतिम दिनांक
मागणी केलेली पात्रता मिळवल्यास अशा अंतिम दिनांकानुसार मिळवलेली पात्रता अपात्र उमेदवारांना कोणत्याही उद्देशासाठी अथवा प्रवेशातील कोणत्याही बाबीसाठी पात्र ठरू शकत नाहीत. हे आहेत सर्टिफिकेटचे नमुने. हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला कागदपत्राच्या साठी कोणतीही अडचण येणार नाही.